कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठा बांधवांनी प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलंय। आज खऱ्या अर्थाने आमची दिवाळी साजरी झाली। हिंगोलीमध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठा बांधवांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। कुणबी प्रमाणपत्राचं श्रेय सरकार आणि मनोज जरांगेंना सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। आज कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे। खरं तर अनेक वर्षापासून हा संघर्ष होता आणि हा संघर्ष आज कुठेतरी यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हे आपण पाहू शकता, हे संपूर्ण मराठा बांधव आहेत आणि प्रत्येक मराठा बांधवाच्या हातामध्ये आज कुणबी प्रमाणपत्र आहे। कारण यासाठी जो आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी संघर्ष केला होता आणि आज त्या संघर्षाला यश आलेलं आहे। जे काय मराठा बांधव आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, कारण सुरुवातीपासून जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी हा लढा उभारला होता तेव्हापासून हे त्यांच्या सोबत होते। मला सांगा, आज काय भावना आहे? तुमच्या हातामध्ये प्रमाणपत्र आहे। आज खरं सांगतो, यांच्या लेकराबाचं चीज झालंय। कारण हे आमच्या 70 वर्षाच्या मागण्या होत्या। आम्ही त्या काळात आम्हाला आरक्षण दिलं होतं। पंजाबराव देशमुखनं सांगलं होतं, बा तुमच्या नोंदी करून घ्या। त्यावेळेस आम्हाला वाटलं काही गरज नाही। 1967च्या अगोदर ज्या सगळ्या नोंदी लागल्या त्या आज मराठा संघर्ष होते म्हणून आज जरांगे पाटील उपोषणाला बसले, मराठा नेत्या भोगल्या। त्यांनी 105 दिवस सतत उपोषण केलं। शेवटचे 17 दिवस असताना राज्याचे त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी GR काढून त्यांना शिंदे समितीला मुदतवाढ दिली आणि तपासणीला सुरुवात केली। 33-34 गाव नमुने तपासले, त्यात मोडीलिपी होती। मोडीलिपी तज्ञ आम्ही बाहेरून मागवले, आयात केले आणि त्यांनी हे तपासून दिल्यानंतर आमच्या नोंदी सापडल्या पूर्वजांच्या, त्याच्यानुसार हे आम्हाला प्रमाणपत्र मिळाले। गेल्या 2 वर्षापासून MPSC परीक्षेची तयारी करतो दादा। प्रत्येक वेळेस मी 2 नाही तर 3 मार्कांनी जातो। माझ्यापेक्षा कमी पडलेले मार्क SC OBC बांधव ते लागतात, परंतु मला एवढं दुःख होते की मी 1 ते 2 मार्कापासून जातो। त्याच्यामुळं प्रथमतः मी मनोज जरांगे पाटलाचे धन्यवाद मानतो आणि खरंच याच्यानंतर मला खूप फायदा होणार आहे। बापू, मला सांगा, तुमच्या हातामध्ये प्रमाणपत्र मिळाले, काय आनंद वाटतो तुम्हाला? आम्हाला जरांगे साहेबांना आनंद, आमच्या लेकरा बाळाला जन्माची भाकर दिली। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।